नमस्कार मित्रांनो, मी उदय लहड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कोणत्या भावावर करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा आता या ठिकाणी होणार 100% फायदा। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कोणत्या भावावर करावी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा आता या ठिकाणी होणार 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता कोणत्या भावावर करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल आता 100% फायदा। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कोणत्या भावावर करावी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची भाव पातळी व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व याच्यामुळे आपल्याला भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मग कशा पद्धतीनं बदल घडताना दिसू शकतो आणि या बदलामध्ये अखेर जानेवारी महिन्यात सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती आणि योग्य भाव कोणता याबद्दल घेऊयात आता सविस्तर माहिती। बघा मित्रांनो, जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला $10 प्रतिबुशेलच्या दरम्यान दिसतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे की इथून 8 दिवसापूर्वी आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा $9.5 प्रतिबुशेलच्या दरम्यान दिसत होता। पण पाम तेलातील तेजी, सूर्यफुलातील तेजी, अर्जेंटिनामधील वेदर डिस्टर्बन्स या 3 कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला। या आधारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी मागच्या 8 दिवसात आपल्याला $0.5 प्रतिबुशेल्सनं वाढताना दिसली, म्हणजे जवळपास 5 ते 6% तेजी। या तेजीचा फायदा आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला सुद्धा मिळताना दिसू शकतो आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी सुद्धा येत्या काही आठवड्यांमध्ये सुधारताना दिसून सोयाबीनचा जो भाव देशातील बाजारात सध्या 39 ते 41 दरम्यान आहे, याच्यामध्ये सुधारणा होऊन सोयाबीनची भाव पातळी 4000 ते 4300 दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनला करावी, तर लक्षात घ्या, आपण 4200 अथवा 4300चा भाव आपल्याला जर येत्या 15 ते 20 दिवसात मिळाला तर इथं सोयाबीनची विक्री 100% करा, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा होईल 100% फायदा।
तर मित्रांनो, ही होती सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता आपण 4200 किंवा 4300च्या भावावर 100% करावी सध्या सोयाबीनची विक्री, कारण भविष्यात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात नाही। तर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।